Cancer Healer Center, a new beginning. इतर कुठलेही प्रश्न विचाराल तर बीड जिल्ह्याला तुम्ही अजून खड्ड्यात घालाल. पत्रकारांच्या प्रश्नांना मंत्री पंकजा मुंडे यांची बगल. पंकजाताई, आमच्या पालकमंत्री तुम्हीच. भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुखांचं विधान. तर सुधरा जरा, पालकमंत्री अजितदादाच, लिहून देऊ का? पंकजा मुंडेंनी जिल्हाध्यक्षांचे कान टोचले. अंजली दमानिया यांनी कृषी पंप घोटाळ्याचे कुठलेही पुरावे दिले नाहीत. धनंजय मुंडे आणि दमानियांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू. मात्र प्रकरणाची शहानिशा करून बोलणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवर ऍक्शन मोडवर. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना अधीक्षक कार्यालयामध्ये बोलावून तंबी. गुन्हा घडल्यास एमपीडीए हद्दपारी आणि मकोका अंतर्गत कारवाईचा इशारा. विधानसभा निवडणुकीमध्ये घोळ. महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार याद्यांमध्ये अनियमितता. राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप. विधानसभा निवडणुकीमध्ये घोळ. महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार याद्यांमध्ये अनियमितता. राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप. 2024 लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या 5 महिन्यात 39 लाख मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा सवाल. तर वाढलेलं मतदान भाजपला झाल्याचा दावा. ईव्हीएमवरील आरोपांना निवडणूक आयोगानं आधीच उत्तरं दिली आहेत. आता विरोधकांकडून नवीन नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न. राहुल गांधींच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. दिल्लीमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव होणार असल्यामुळे राहुल गांधींकडून कव्हर फायरिंग सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला. ईव्हीएमच्या विरोधामध्ये 19 फेब्रुवारीला विरोधकांचा लॉंग मार्च. मार्कंडवाडी ते शिवाजी पार्क असा पायी लॉंग मार्च निघेल. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार. उत्तम जानकर यांची माहिती. लाडकी बहीण योजनेमध्ये 5 लाख महिला अपात्र. शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेमधून वगळलं. पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात दोघांना हायकोर्टाचा दिलासा. संदीप बिश्नोई आणि वास्पी खानला जामीन मंजूर. दोघांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्याचं कोर्टाचं निरीक्षण. सोयाबीन खरेदीचा मोठा गोंधळ. 2दा मुदतवाढ देऊन सुद्धा शेतकऱ्यांचं सोयाबीन अजूनही बाकी. सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यासाठी राज्याचा केंद्राला प्रस्ताव. Cancer Healer Center, a new beginning.